आजच्या कथेचं नाव आहे पंचाक्षरी. लेखक द मा मिरासदार. तात्या गुरव हा टीनपाट माणूस म्हणून सगळ्या गावात प्रसिद्ध होता. तात्या टीनपाट याच नावाने लोक त्याला हाक मारत असत. अंगाने बुटका, वर्णनाने काळा आणि आकाराने फाटका असलेला हा माणूस तोंड उघडे ठेवून अजागळासारखा गावात फिरत असे. त्याच्याकडे एकदा जरी पाहिले तरी हा माणूस टीनपाट या पदवीला सर्वथैव योग्य आहे अशी बघणाराची खात्री पटत असे. कपाळाला इबीत लावून आणि कमरेला धोतर करगोटा गुंडाळून तात्या उगीच गावभर हिंडत असे. भेटेल त्याच्याशी गप्पा हाणाव्यात, पान तंबाखू खावी आणि घरी परत यावे व झोपावे असा त्याचा कार्यक्रम असे. देवीच्या देवळात येणाऱ्या नैवेद्यावर तो खुश होता. त्यापेक्षा अधिक काही मिळवावे असे त्याला वाटत नव्हते. गप्पा मारताना सुद्धा बावळटासारखे प्रश्न विचारून तो स्वतःची अक्कल जग जाहीर करीत असे. गावातल्या एखाद्या माणसाने एखादी बाई फूस लावून काढून नेली अशी बातमी कोणी सांगितली की तात्याचा चेहरा आश्चर्याने भरून जाई. तो विचारी, काढून नेली? म्हणजे काय केलं? म्हणजे पळवून नेली. लेका तुला एवढं कळ ना काय? तात्या आणखी गोंधळात पडून म्हणे, पण बाया कशापायी पळून नेत असत्याल बरं माणसं? सांगणारा हतबुद्ध होई तिरसटपणे म्हणे, दत्तक घ्यायला म्हणून पळवून नेत्यात, समजलं? हे ऐकल्यावर तात्याचे क्षणभर समाधान होत असे, पण दुसऱ्या क्षणाला तो विचारित असे, बाया बी दत्तक घेत्यात म्हणा की माणसं, ही एक बरी सोय आहे. झकास सोय आहे. सरकारनं कायदाच करून ठेवलाय की यापुढं बाया दत्तक घ्याव्यात म्हणून, समजलं? आता गप्प पड बरं. एकंदरीत असा संवाद चालत असे आणि सगळ्यांचीच तात्या हा जातीवंत मूर्ख इसम असल्याची खात्री पटत असे. तात्याबद्दल गावात एकूण मत अशा प्रकारचे असले तरी एक गोष्ट अशी होती की त्यावेळी हटकून तात्याची आठवण येत असे. तात्याने विंचवाचा मंत्र पाठ केला होता. अमावस्या, पौर्णिमा, ग्रहण अशा दिवशी नदीला जाऊन आणि कमरे इतक्या पाण्यात तासन तास उभा राहून त्याने या मंत्राची सिद्धी मिळवली होती. त्यामुळे गावात कुणालाही विंचू चावला की तात्याला बोलावणे, तात्याबा चला लवकर, देशपांड्याच्या सुनेला विंचू डसलाय, तुम्हाला अर्जंट बोलावलंय. अशावेळी तात्या दोन दोन तीन बोलावणी घेऊन मग जिथे हे विंचवाचे प्रकरण निघाले असेल तिथे जाई. त्यावेळी कोणी त्याची चेष्टा करीत नसे. तात्या हातात राग घेऊन रोग्याच्या पोटरीला चोळी आणि मंत्र पुटपुटू लागे. त्याची पोटरी हाताने दाबीत हात खाली आणि ईश ईद पतूर आलं का नाही? रोगी कणत कुथत म्हणे, हो आलं. शाबास. आता आणखी खाली आलं का नाही? आलं. भले अव येणारच. विंचवाचा बाप हाय मी. माझ्या पुढं कुणाची नांगी टट राहत नाही. एकदम खाली गाडीचा शिनगाड असतो तसा. अगदी खरं, पण आणखीनच उतरवा आहे. आता पाय आपट जोरजोरानं. रोगी यावर जोराजोराने जमिनीवर लाथा झाडत असे. शाबास. आता झाडा पुन्हांदा पाय थोडा ये. हे खलास झालं बघा समजा. अशा रीतीने विंचू उतरवण्याचा कार्यक्रम होई. रोगी शांत होऊन खाली बसून राही आणि लोक घटकाभर त्याच्याकडे कौतुकानं बघत. नाही म्हटले तरी तात्या अगदीच काही टीनपाट नाही. त्याला सुद्धा देवाने काही देणे दिले आहे हे त्यांना कबूल करावे लागेल. पण हे किती वेळ? तास, अर्धा तास? मग तात्या हा मूर्ख असल्याची आठवण सगळ्यांनाच हळूहळू होई आणि त्याची थट्टा करायला सुरुवात होई. कोणी म्हणे, तात्याबा तुमच्यासारखा माणूस पंचाक्षरी व्हाया पाहिजे. आपल्या गावात अजून कोणी मंत्र्या नाही, तुम्ही एक होऊन टाका. तात्या थोडा वेळ विचारात पडून म्हणे, खरं म्हणजे व्हायला पाहिजे. आणि माझ्या बिगर दुसरं कोण होणार गावात? कोण एवढी छाती करणार? अगदी बरोबर. अर्जुनासारखी छाती तुमची तात्याबा. तुम्हीच होऊन जावा. दुसरा यात आणखी भर घालत असे, फर्स्ट क्लास मंत्री आहे, एकदम फास्ट काम. कुठं बी भूताला थुका लावायचं काम आलं की तात्याब्याची आठवण झाली पाहिजे सर्वांना. हे खटपट चालू केलीये म्या. असे उत्तर देऊन तात्या विचार करीत राही. त्याचे मन असंतुष्ट होई. आपण एक जबरदस्त मांत्रिक व्हावे ही मुळातली इच्छा अशा बोलण्याने पुन्हा उसळून वर येईल.
विंचू उतरवणे ही तर तशी एक क्षुल्लक बाब आहे, ही गोष्ट त्याला पटू लागे. विंचवाचे विष उतरवण्यात कौतुक करण्यासारखे विशेष काय आहे? खरं म्हणजे आपण आता मांत्रिक, पंचाक्षरी असे काहीतरी व्हायला पाहिजे. सापाचे विष उतरवण्याची ताकद आपल्यात आली पाहिजे. सापाचे एक सोडा, ती जात चमत्कारिक असते. उलटून चावण्याची भीती असते आणि तसे झाले तर माणूस खतम होतो एखाद्या वेळेला. पण भूतांचा प्रश्न हा तर ज्वलंत प्रश्न. भूते नाहीत असे गावठाण दाखविता येणार नाही कुणाला. जागोजाग भूते माणसाला लागतात. काही काही भूते तर जुनाट असतात, अगदी माणसाला पिळून काढतात. एखादा जबरदस्त पंचाक्षरी असला तर ठीक, नाहीतर झाडाला धरलेले हे भूत फार दंगामस्ती करते. अशा चावट भूताला तडीपार करण्याची विद्या आपल्यात आली पाहिजे. तात्या गुरुवाच्या डोक्यात असे अनेक मोठमोठे विचार आहेत. आपण मोठे मांत्रिक झालो आहोत अशी स्वप्ने त्याला पडत. आपण रस्त्याने तोंड आ करून चालले आहोत. आपल्याला नुसते बघूनच भूते सामान सुमान भांडी कुंडी टाकून जीव घेऊन पळत आहेत. कुणी पाया पडत आहेत, शरण येत आहेत, कुणी आपले हात पाय चेपीत आपली सेवा करीत आहेत. अशा गोष्टी त्याला स्वप्नातून नेहमी दिसत असत. पण हे सगळे स्वप्नात दिसत होते. हे प्रत्यक्षात यायला पाहिजे होते ना. त्यासाठी काय करावे? तात्याने या बाबतीत थोडासा उद्योग करून पाहिला होता. एक दोन लांब लांबच्या पंचाक्षरांना गुरुवायची गळही घातली होती, पण त्यांनी त्याला झिडकारून लावले होते आणि तात्याची इच्छा तशीच राहिली होती. आपण एकट्याने हा प्रयत्न करावा असे त्याला काही वेळा वाटून गेले होते. पहिले सुरुवातीचे एक दोन धडे त्याने गिरवलेही होते, पण पुढे पुढे भिवून त्याने हा नाच सोडून दिला. अहो, विद्या इतकी काही सोपी असते का? त्यासाठी कडक साधना करावी लागते. शुद्ध वैराग घेऊन वन हिंडावे लागते. वेळी अवेळी स्मशानात जाऊन जपजाप्य करावे लागते. वेळ प्रसंगी प्रत्यक्ष वेताळाशी मुलाखत करावी लागते. हे सगळे गरीब तात्याच्याने जमणारे नव्हते, निभणारे नव्हते. पण तरीही त्याची तशी इच्छा होती. एखाद्या भूताला पैसे चारून पोटभर खायला घालून का होईना, पण हे ज्ञान मिळवायचे. केव्हा ना केव्हा तरी मिळवायचे असा त्याने मनाचा निश्चय केला होता. एकंदरीत दिवस अशा प्रकारे चालले होते. दुपारच्या वेळेला तात्या नेहमी झोपलेला असे. फार तर झोपेतून उठून दात कोरण्याने कान खाजवीत बसलेला असे. आज तो असाच बसला होता. दात कोरण्याची काडी कानात घालून तो हळूच फिरवीत होता आणि डोक्याने विचार करीत होता. त्याच्या तोंडावर नेहमीप्रमाणे आश्चर्य पसरलेले होते. बाहेर उन्हे मागे सरकत होती, हळूहळू मावळतीकडे परतत होती. मधूनच वाऱ्याची गार झुळूक येत होती आणि उकाड्यामुळे होणारी तलखी कमी होत होती. तेवढ्यात बाहेरून कुणीतरी हळी दिली. तात्याबा हाय तिकात. तात्याने आपले कान खाजवायचे काम एकदम बंद करून क्षणभर बाहेरच्या बाजूला डोकावून पाहिले, मग उत्तर दिले, कोण है? आत या. आत आलेला माणूस थोडा घाबरत तोंडानेच आत आला. हा माणूस गावातला नाही, परगावचा आहे एवढे त्याच्या चेहऱ्यावरून कळले. गावातले एकूण एक चेहरे तात्याच्या चांगल्या ओळखीचे होते, अगदी म्हाताऱ्या कोताऱ्यापासून तर थेट लहान बोरापर्यंत. पण अगदी अलीकडे बाळंतीण झालेल्या बाया किंवा अजून व्हायच्या आहेत अशा बायका सोडून द्या, ती पोरं काही तात्याला माहीत नव्हती. पण बाकी सगळे छाप त्याच्या ओळखीचे होते. मग हा माणूस आपल्याकडेच आला आहे म्हणावे काय? तात्याने क्षणभर निरखून पाहिले आणि विचारले, कोण पाहिजे? तो माणूस बराच दमलेला दिसला. धापा टाकत दम खात तो थोडा वेळ थांबला आणि म्हणाला, तात्याबा गुरव पंचाक्षरी, तुम्हीच ना ते? पंचाक्षरी म्हणून त्याने तात्याचा गौरवाने उल्लेख केल्यामुळे तात्या मनात खुश झाला. तोंड उघडून तो म्हणाला, मीच त्यो, काय काम हाय? कोणाला इंचू मिंचू चावला काय? हे तेवढ्या पायी आपल्यासारख्याला त्रास कसा हो देईन मी? तास दोन तास ठाणाना करत बसावं लागतं, बाकी इंचवाचा काय ताप नसतो. मग कशाला आलता? अहो, तो न्हाव्याच्या हर्या सकाळपासनं झपाटलाय. तापाना आजारी पडलंय पोर, सारखी वडवड चालली आहे. बरं मग काय म्हणलं, गावातनं मंत्र्या न्यावा कुणीतरी. चौकशी केली तेव्हा लोकांनी पट्टशिरी तुमचं नाव घेतलं म्हणून तुमच्याकडं आलो. बरं आलात माझ्याकडं. मग पुढं काय झालं? हा प्रश्न ऐकल्यावर तो माणूस आ वासून तात्याकडे पाहू लागला. थोड्या वेळाने तात्याच्या ध्यानात आले की पुढे जे काही झाले ते आपल्या समोरच झाले.
आणि आपल्याशीच झाले तेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला हे थोडेसे चमत्कारिक झाले. चला चट्ट दिशी अन करा काम, एवढं नाही म्हणू नका. हे ऐकल्यावर प्रथम तात्याला आपल्या पोटात गोळ आल्यासारखे वाटले. भूते काढायची विद्या काही आपल्याला येत नाही हे त्याला सांगून टाकावे असे तात्याला वाटू लागले. होय, तिथे आपण गेलो आणि नाही निघाले भूत तर मग काय करणार? एखाद्याला विंचू चावला आहे अशी गोष्ट असती तर मग निराळे काम होते. एकाच माणसाला काय, पण गावातल्या सगळ्या माणसांना जरी ते चावले असते तरी उतरवले असते. फार काय एकाच माणसाला डझन विंचवांनी झटके दिले असते तरी काही भीती नव्हती, आपल्या हातातले काम होते. पण हे काम कसे जमणार? इथे आपण त्या भूताशी कोणत्या ताकदीने लढणार? तोंडात आलेली थुंकी गपकन घेऊन तात्या म्हणाला. पण तो माणूस घाईघाईने म्हणाला, आता पण बिन काय म्हणू नका, हात जोडतो तुमच्या पुढं, चला अशी. ते खरं, पण येऊन सुधी नाही काही उपयोग झाला तर मग असं कसं होईल? होतं काय येळेला ही भूताची जात चिकट भोकरासारखी असते, डिंकासारखी चिकटून बसतात माणसाला. मग छडीचा दणका ठेवून द्यायचा. तो माणूस विश्वासाने म्हणाला, तुमच्यासारख्याला काय अवघड आहे वय? अव माग तर एक मंत्र्या पाहिला होता, तो नुसता छातीत बुक्की मारून भूत बाहेर काढायचा, मंत्र बिंत्र काय म्हणायचा नाही. तात्या कुतूहलाने म्हणाला, छातीत बुक्की मारायचा? वय, कोणाच्या छातीत? त्या माणसाच्या. हो, तुम्हाला काय वाटलं स्वतःच्या? वय तर अशी गंमत. अहो काय झालं तरी पंचाक्षऱ्या पुढं भूत म्हणजे मारुती पुढं नंदी. तात्या म्हणाला, हा महादेवा पुढं नंदी असतो ना, मारुती पुढे ह्या कवापासनं बसायला लागला? हा हा, महादेवा पुढंच, मारुती पुढं नाही. बरोबर. चला आता, काय तुम्हाला वाटत असेल ते करून बघा, पण चला. तात्या थोडा वेळ तसाच थांबला. आपण जावे का जाऊ नये याचा त्याने घडीभर विचार केला. पहिल्यांदा त्याला वाटले, विनाकारण जाऊन त्या भूताला खवळण्याचा उद्योग आपण करू नये हे बरे. पण पुन्हा त्याला वाटू लागले, ही आलेली संधी आपण गमावू नये. फार तर नाही होणार काम, पण जाऊन काय प्रकार होतो ते बघायला काय हरकत आहे? इतकी वर्षे आपण काही ना काही करीत आहोत, एक दोन मुळाक्षरे शिकले आहोत, त्याचा अगदीच काही उपयोग होणार नाही असे कशावरून? कदाचित एखादे नवशिके घाबरट भूत असले तर पळूनही जाईल, नाही म्हणून कोणी सांगावे? तात्याने मनाशी असा विचार केला आणि म्हटले, तुम्ही कुठले म्हणलात? हिवरगावचे. हे इथून 2 कसावर आहे बघा. ते खरं, पण तिथून आमचं गाव 2 कोसावरच आहे ना? नाही म्हणजे परत याच्या दृष्टीने विचारतो. हा, तिकडून बी 2 कोस आणि इकडून बी 2च कोस. बरं मग झालं, चला. असे म्हणून तात्या उठला. त्याने अंगात सदरा अडकवला, डोक्याला रुमाल घातला आणि हातात काठी घेऊन तो पायऱ्या उतरत धांदलीने म्हणाला, चला लवकर, दिवस बुडाया आला. दोघेही रस्ता तोडवत निघाले. त्यावेळी चांगला उजेड होता, आभाळ स्वच्छ होते आणि सरत्या उन्हाचा तांबूस शेंद्री रंग तोंडावर पसरला होता. पण 2 कोसांची मजल मारता मारता दिवस पाठीमागे गेला आणि चांगली संध्याकाळ झाली. ते गावात शिरले आणि न्हाव्याच्या घराकडे आले तेव्हा अंधार दाटत होता. बाहेरची वर्दळ कमी होत होती. घरोघर चुली पेटल्या होत्या आणि त्याचा धूर बाहेर पडत होता. एखाद्या भूतासारखा अस्पष्ट आणि वेडा वाकडा होत आभाळात चढत होता. दमली भागलेली माणसे ठिकठिकाणी घोडामेळाने बसून चकाट्या पिटीत होती. न्हाव्याच्या घरातली माणसे त्यांचीच वाट बघत होती. काय वाटेल ते करून जवळपासचा जबरदस्त मंत्र्या घेऊन येतो असे सांगून गेलेल्या गणाकुंभाराची वाट बघत होती, काळजी करत होती. मंत्र्याला घेऊन येणारा गणाकुंभार दारातून आत शिरला तेव्हा सगळ्यांच्या जीवात जीव आला. म्हातारा कोंडेवा न्हावी म्हणाला, वा गणपतराव, खैर केली तुम्ही आज. मग मुंडासे घातलेल्या आणि अजागळपणे इकडे तिकडे पाहणाऱ्या तात्याला तो म्हणाला, या की हो, या वसरीवर या. अंगणात बसलेल्या लोकांनी दुभंगून वाट करून दिली तसा तात्या उगीच मान हलवत ओसरीच्या पायऱ्या चढून वर आला. 14-15 वर्षाच्या त्या पोराला त्यांनी ओसरीवरच फाटक्या घोंगड्यावर निजवले होते. अंगाने मूळचेच हाडच असलेले पोरगे शरीरानेही वळणदार होते, पण आता भूताने त्याला निश्चित पाडले होते. ते मधून मधून घुमत होते
आरडाओरडा करीत होते आणि किंकाळ्या फोडीत होते. त्याच्या ओठाच्या कडेने फेस वाढला होता आणि वर खाली होणारी छाती एवढीच त्याच्या जिवंतपणाची खूण दिसत होती. तात्याने दबकत दबकत हे सगळे नजरेने टिपून घेतले आणि कोरडे झालेले ओठ ओले करत इकडे तिकडे पाहिले. ओसरीवर घरची माणसे गंभीर चेहरे करून बसली होती आणि सबंध अंगणभर माणसेच माणसे पसरली होती. बायका, पोरे, बापे, गडी सगळ्यांचीच तिथे गर्दी झाली होती. गेल्या कित्येक वर्षात गावाला कोणाला भूत लागलेले नव्हते. त्यामुळे हा ऐतिहासिक प्रसंग पाहायला निम्मे गाव लोटले होते. ठिकठिकाणी माणसे कुजबूज करीत होती आणि तात्याकडे बोट दाखवित होती. बघणारी माणसे मोठ्या आदराने या मंत्र्याकडे टक लावून बघत होती, एखाद्या लग्नाच्या मिरवणुकीतल्या नवऱ्या मुलाकडे पाहावे तशी. ते बघून तात्याच्या काळजात धस्स झाले. इतक्या सगळ्या देखत आपला हा प्रयोग यशस्वी झाला तर ठीक, नाहीतर आपल्या फजितीला पारावार नाही. सगळ्यांच्या देखत जर भूत वस्कन अंगावर आले तर काय करायचे? आणि ती येळही एखाद्या वेळी मोठी अडाणी जात असते. तसे झाले तर काय करावे? छे छे, हे भलतेच झिंगट आपण पाठीमागे लावून घेतले. हे झपाटलेले प्रकरण साधे नाही असे बऱ्याच मंडळींना वाटत होते. हा नवा मंत्र्याही कसल्या तरी विचार करण्यात गुंतला आहे हे बघून त्यांची त्याबद्दल खात्रीच पटली. ते आपापसात कुजबुजू लागले आणि तिथे गोंगाट वाढला. मग गणा कुंभार तात्याच्या कानाशी लागून म्हणाला, करा सुरुवात. तात्या घशातून आवाज काढून म्हणाला, होय करतोय. आता मागं पुढं बघू नका. नुसतं त्या भूताला अचानक उचलून आदळलं पाहिजे काय? होय होय. एवढं संभाषण झाल्यावर तिथे विलक्षण शांत वातावरण निर्माण झाले. कुजबुजणारे लोक बोलायचे थांबले. बायका पोरं जागच्या जागीच खिळून उभी राहिली. आवाजाचा टिपूसही ऐकू येईनासा झाला आणि अगदी दुर्मिळ शांतता त्या जागी भरून राहिली. तात्याने पाहिले की आता चालढकल करण्यात काही जीव नाही. काही ना काही उद्योग सुरू केला पाहिजे. न जाणो पहिल्या झटक्यालाच काम होऊनही जाईल असा विचार करून त्याने तोंडातल्या तोंडात मंत्र पुटपुटायला सुरुवात केली. थोड्या वेळाने पाण्याचा एक चौक भुईवर काढला, त्यावर गुलाल टाकला आणि शेजारी ठेवलेले धान्य हातात घेऊन ते त्या पोराच्या अंगावर मारायचा दणका सुरू केला. या शास्त्रातले तात्याला येत होते ते एवढेच. असा थोडा वेळ गेला आणि ते पोरगं घुमू लागलं. असा त्याचा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला आणि मग त्या न्हाव्याच्या पोराने एक जबरदस्त किंकाळी फोडली. ती किंकाळी ऐकून तात्याला एकदम घाम आला. तो दचकला, इतका की त्याच्या हातातले मंतरलेले तांदूळ एकदम खाली भुईवर पडून सांडले. थोडासा सावरून तो धान्य फेकत चाचरत म्हणाला, तू कोण आहेस? यावर पोरगा म्हणाला, मी पैलवान है. कसला पैलवान? पंजाब का साधा? भूत गंभीरपणाने म्हणाले, मी मोठा पैलवान है. तात्या त्याची समजूत घालत म्हणाला, अरे तू मोठा आहेस हे समजलं, पण देशी पैलवान आहेस का पंजाब आहेस म्हणून विचारलं म्या. तात्याचे हे गमतीदार बोलणं ऐकून पुन्हा सगळ्यांची खात्री पटली की हा जबरदस्त मंत्री आहे. प्रत्यक्ष भूताशी जो इतकी सलगी करतो तो कुणाला भिणार नाही. याच्या हातून 100% काम होणार. भूत ओरडून म्हणाले, मी पैलवानाचा गुरु हाय. तात्याने हे बोलणे ऐकल्यावर बरेचसे समजल्यासारखा चेहरा केला. निदान मंडळींना तसे वाटले. तो बावळट चेहरा करून म्हणाला, ह्याला डबल भूत लागलेला आहे. कोंडीवा म्हातारा डोळे विस्फारून बोलला, डबल भूत? ते कसं काय? तात्या म्हणाला, तशीच गंमत आहे ती. एक पैलवान आहे आणि एक त्याचा गुरु आहे. मग आता वो काही भ्याचं कारण नाही. चेला गेला का गुरु आपोआप जाईल. बघ हरकत नाही. तात्याने पुन्हा उडीत फेकून विचारले, कुठल्या तालमीतला रे तू? भूताने घुमत घुमत सांगितले, मला तालीम नाही. तालीम नाही? नाही. अरे मग कसला पैलवान तू? फुकटचा दम होय? तात्याच्या या प्रश्नामुळे सगळेजण हसण्याच्या बेताला आले होते. काही तर जण निम्मे शिम्मे हसले सुद्धा. पण त्यावर उत्तर म्हणून भूताने मोठी किंकाळी फोडली. त्यामुळे सगळे चुपचाप झाले. तात्यानेही मग नरमाईचा सूर धरला,
बरं राहतोस कुठं तू? वड्या पलीकडे चिंचेच्या झाडावर. एवढा पैलवान गडी असून त्याला चिंचेच्या झाडावर राहण्याचा प्रसंग यावा याचे तात्याला आश्चर्य वाटले. म्हणजे ही आहे तरी काय गंमत? दिवसभर हा झाडावर कसा बसत असेल, कुठे झोपत असेल? त्याच्या भाराने चिंचेच्या फांद्या मोडत नाहीत का? तात्याच्या मनात अशा अनेक शंका आल्या. चिंचेच्या झाडावर अन तिथं जोर बैठका अशा कशा काढत असतो म्हणतो मी. यावर भूताने पुन्हा एक किंकाळी मारली. आता तात्याने महत्वाचा प्रश्न विचारला. बरं, या झाडाला का धरलंस? भूत ओरडून म्हणाले. का म्हणजे? तो फाटेच्या वेळेला चालला होता चिंचेच्या झाडाखालनं. मी बघितला आणि गप्पा दिशी धरलं. बरं, तू फाटेचा जागा असतोस रे. बाकीची माणसं बघ, कोणीतरी इतक्या लवकर उठतं का? हो मंडळींनी यावर माना हलवल्या आणि नाही म्हणून सांगितले. पण त्यांचे चेहरे थोडेसे चमत्कारिक झाले होते. हा नवा मंत्र्या भूताशी निव्वळ गप्पा गोष्टीच करीत बसला आहे ही गोष्ट त्यांना मुळीच आवडली नाही. आता खरं म्हणजे ही त्याच्याशी गप्पा मारण्याची वेळ आहे का? मंत्र्याला वाटले तर त्याने मागावून खुशाल त्याच्याशी चकाट्या पिटाव्यात. वाटल्यास भूताने आणि त्याने गळ्यात गळा घालून हिंडावे. पण यावेळेस काम आधी करावे. गणाकुंभार म्हणाला, तात्याबा आवरा आता, रात्र झाली. सगळे मांत्रिक विचारतात तो एक शेवटचा प्रश्न तात्याला येत होता. अखेरीला हा शेवटचा बाण त्याने आपल्या भात्यातून काढला. मग झाडाला सोडणार का नाही? भूत खणखणीत आवाजात म्हणाले. नाही. हा उद्गार ऐकून तात्या गोंधळला. सामान्यपणे भूते झाडाला धरतात हे काही खाण्याच्या आशेने ते द्यायचे एकदा कबूल केले की मग झाड सोडायला ती तयार होतात एवढे त्याला ऐकून माहीत होते. पण भूताने स्वच्छ नाही असे तिरसटपणाचे उत्तर दिल्यावर काय करायचे हे त्याला बिलकुल ठाऊक नव्हते. त्याने पुन्हा एकदा विचारून पाहिले. नाही नाही, तरकटीच आहेस लेखा तू. काहीतरी मागून घे ना जा की. नाही जाणार. बघ, तुला चांगल्या तेलच्या देतो, पुरणपोळी देतो, तू म्हणशील तेवढ्या. नाही जाणार. श्रीखंड पुरी देतो. नाही जाणार. बासुंदी. भूत मोठ्यांदा ओरडून म्हणाले. नाही जाणार, नाही जाणार. तात्या रागवून म्हणाला. नाही जाणार, नाही जाणार तर काय करणार? याला घोळ असणार चांगलं, सोडणार नाही. हे ऐकून घरातल्या बायका रडू लागल्या. इतर माणसे गप्प झाली. तात्याही थोडा वेळ दात खिळी बसल्याप्रमाणे गप्प बसला. मग त्याने भूताची नाना प्रकारे समजूत घातली. ही अशी गोष्ट करणे तुला शोभत नाही. रस्त्यावरून झाडाखालून जाणाऱ्या प्रत्येकाला कायदेशीर हक्क आहे आणि त्यात तुला ढवळाढवळ करता येणार नाही असेही त्याला बजावून सांगितले. आर्जवे केली, विनंत्या केल्या, पुन्हा पुन्हा सांगितले. बाबा रे, असं करू नये. तुला काय पाहिजे ते मागून घे आणि आनंदानं जा. पण भूत त्या बोलण्याला बदले नाही. त्याने आपला एकच ठेका धरला. जाणार नाही, या झाडाला सोडणार नाही. झाले हे पुष्कळ झाले. आता उठावे आणि काहीतरी सांगून चालू लागावे असे तात्याला वाटले. आणि तेवढ्यात अंगणात मोठा गोंधळ उडाला. लोक भराभरा उठले, बायका ओरडू लागल्या. इंचू इंचू. तात्या एकदम दचकला. म्हणाला, कुठं आहे कुठं आहे? तो बघा तरा तरा चाललाय. तेवढ्यात एका दोघांनी माणसांनी पायातली पायतानं काढली. त्याच अर्शी तात्या एकदम ओरडून म्हणाला, थांबा थांबा, मारू नका, मी धरतो त्याला. आणि खाली अंगणात येऊन त्याने भिंतीच्या कोपऱ्या कोपऱ्याने पळणारा विंचू हाताच्या एका झटक्याने धरला. नांगीच्या जागी बरोबर सफाईने पकडला आणि खिशातली बारीक दोरी काढून वेताने नांगीपाशी बांधून ठेवला. मग ओसरीवर जाऊन तो ओरडून म्हणाला, मंडळी तुम्ही बसा, हा हा आत्ता मज्जा बघा. आणि त्याने तो विंचू त्या निश्चित पडलेल्या पोराच्या अंगावर सोडून दिला. त्या पोराचे अंग हाताने जागोजागी घुसळले. त्याबरोबर तो भला दांडगा काळा विंचू जागोजाग डंख मारीत पळाला. त्याच्या अंगावरनं सैरा वैरा पळत सुटला. हा प्रकार एका क्षणात घडला आणि दुसऱ्या क्षणाला ते पोरग मोठ्यांदा किंकाळ्या फोडू लागलं, ओरडू लागलं, मेलो मेलो मेलो.
तात्याने विंचू बाजूला काढून घेऊन दुसऱ्या माणसाच्या हातात त्याची दोरी दिली आणि विचारले, काय पैलवान, कसा आहे झटका? भूत किंकाळी फोडून म्हणाले, मेलो, आग आग, मला वाचवा. तात्या सावकाशपणे म्हणाला, हे बघ, मला इंसवाचा मंत्र सुधीक येतो, मी उतरवीन, पण तू ताबडतोब गेलं पाहिजेस. भूत ढापा टाकीत म्हणाल, मग मला तेल चहा न पुरणपोळी द्या, मी निघालो. मिळणार नाही. श्रीखंडपुरी द्या. छॅट. बरं बासुंदी. अरे हॅट. मग निदान हे ईख तरी उतरव, मी निघालो, मला काय सुधीक नको. आता कसं शहाण्यासारखं बोललास? असं म्हणून तात्याने राख हातात घेतली, छाती फुगवली आणि मोठ्या गंभीरपणे राख लावत मंत्र पुटपुटायला सुरुवात केली. त्याचे हात पाय जमिनीवर आपटीत मंत्र सांगत त्याने विष कमी कमी करत आणले आणि मग साफ उतरवून टाकले. असा थोडा वेळ गेला. सगळी माणसं हा नवा प्रयोग टक लावून पाहत राहिली. तात्या वाट बघत राहिला. मग ते निश्चित पडलेले पोर कन्हू लागले. हळूहळू त्याने डोळे उघडले आणि बेताबेताने कष्टाने ते उठून बसले. भिंतीला टेकून सगळ्यांकडे आश्चर्याने पाहत राहिले. आता तात्याने कायम विंचू पाळले आहेत. कुठेही भूताने झपाटल्याची केस आली की तो हे विंचू बरोबर घेऊन बाहेर पडतो. झपाटलेल्या माणसाच्या अंगावर विंचू सोडून देतो. विंचवाने डंख मारले की भूत थया थया नाचू लागते, ओरडू लागते. मग त्याचे विष उतरवून तो भूताला गचांडी देतो आणि समाधानाने घरी परततो. पंचाक्षरी व्हायचे त्याचे स्वप्न खरे झाले आहे आणि आता त्याला कोणी टीनपाट म्हणत नाही. मित्रांनो, ही गोष्ट होती भूताचा जन्म या पुस्तकातली आणि गोष्टीचं नाव होतं पंचाक्षरी. लेखक द मा मिरासदार. धन्यवाद.